ज्या ज्या स्थळी हे मन जाई माझे, त्या त्या स्थळी ते निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, ते ते तुझे सद्गुरु पाय दोन्ही. श्री समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय. नमस्कार माऊली भक्तांनो, माझ्या भक्तिसागर या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण गजानन माऊलीच्या भक्ताला आलेला अनुभव ऐकणार आहोत. गजानन राहणार नाशिक या भक्ताला आलेला अनुभव आज आपण ऐकणार आहोत. तो अनुभव ऐकण्यापूर्वी माझ्या भक्तिसागर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुझी एक दृष्टी कृपाळू पुरेशी. जय गजानन. असं म्हणता की तीर्थक्षेत्राची पायी वारी करण्याचा योग नशिबात असावा लागतो. त्यातून पालखीसोबत पायी वारी करण्याचा योग आला तर तो योग अधिकच चांगला. माझ्या बाबतीत म्हणाल तर आता आयुष्याची 40शी उलटली, पण आजपर्यंत पायी वारी करण्याचा योग आलेला नाही. मात्र माझ्या आईच्या कृपेने म्हणा, प्रयत्नाने म्हणा, माझ्या अगदी लहानपणी गजानन महाराजांच्या पालखीसोबत झेंडा खांद्यावर घेऊन निदान काही वेळ चालण्याचा योग मला अनेक वेळा प्राप्त झाला. माझं बालपण धारशिव, ज्याला उस्मानाबाद असं म्हटलं जातं, त्या गावात घडलं. मी गजानन राहणार उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा या गावी माझा जन्म झाला. तेच माझ्या आईचं माहेर. आईच्या माहेरी सर्वांनाच गजानन महाराजांचं वेळ. स्वाभाविकपणे आईसाठी गजानन महाराज हे अत्यंत श्रद्धेचं स्थान. दरवर्षी आषाढी एकादशीकरिता गजानन महाराजांची पालखी शेगावून पंढरपूरला जाण्याकरिता निघते. तेव्हा जाताना पालखी उस्मानाबाद मार्गे जाते. मला आठवतं, तेव्हा मी 7-8 वर्षाचा असेल. आई मला त्या वर्षी गावात पालखी आली होती तेव्हा गजानन महाराजांच्या दर्शनासाठी घेऊन गेली. मुखवट्याचं दर्शन झाल्यावर सोबत चालणारे एक वारकरी होते. त्यांना मी नमस्कार केला. त्यांनी कौतुकाने त्यांच्या खांद्यावरील झेंडा मला देऊ केला. मी झेंडा घेऊन पालखीसोबत काही वेळ चाललो. सर्व कौतुकाने पाहत होते. काही अंतर चालल्यावर मी झेंडा पुन्हा त्या माऊलींना देऊन त्यांना नमस्कार केला. सगळ्यांना खूपच आनंद झाला. त्यानंतर प्रतिवर्षी असं होऊ लागलं. पालखी गावात आली की प्रथम दर्शन, नंतर झेंडा घेऊन पालखीसोबत थोडी वाटचाल. अधिकच भव्य वाटायचं. माझ्या लहान वयामुळे सेवेकरी मला ओळखू लागले. तेव्हा पालखीसोबत वरिष्ठ सेवेकरी म्हणून मी मोहन उगले असायचं. तेही माझ्या परिचयाचे झाले. पुढे मी मोठा झालो. खांद्यावर झेंडा राहिला नाही, मात्र पालखीचं दर्शन आणि महाराजांना प्रार्थना नित्य नियमानं होत राहिलं. लहानपणी माझ्या खांद्यावर आलेला झेंडा महाराजांच्या कृपा आशीर्वादाचा भाग होता. याची जाणीव मला पुढे घडलेल्या 2 प्रसंगातून आली. मला आता नेमकं वर्ष आठवत नाही, पण एके वर्षी जेव्हा पालखीचं गावात आगमन होणार होतं त्या दिवशीची गोष्ट. पालखीला मी सामोरं गेलो. मी त्या तेजस्वी मुखवट्यासमोर उभा होतो. मी नमस्कार केला आणि मला आतून प्रेरणा झाली की गावातून पालखी ज्या मार्गाने समोर जाते त्या मार्गावर समोर जाऊन एक फेरफटका मारू नये. मी सायकलवर स्वार होऊन निघालो. अनेक वर्ष पालखीसोबत गावातून फिरल्यामुळे मला मार्ग परिचयाचाच होता. एका ठिकाणी एक अरुंद गल्ली, तिथून मी आत शिरलो. बराच पुढे आलो, मात्र पुढे रस्ता
बंद झाला होता, कारण एका ठिकाणी बोरिंगचे काम सुरू होते. बोरिंगची गाडी वाटेत चक्क आडवी उभी होती. हत्ती, घोडे, लवजमा सकट पालखी पुढे निघणं शक्यच नव्हतं. बरं, आत शिरल्यावर परत फिरणं ही कल्पनाही कुठल्याही अर्थी मनाला स्पर्श करू शकत नव्हती. मी तसाच परतलो आणि मोहन उगले यांच्या कानावर ही गोष्ट घातली. अर्थातच अलीकडील वळणावरूनच पालखीचा मार्ग ठरविण्यात आला. पुढे असलेला अडथळा महाराजांनी माझ्या माध्यमातून संबंधितांपर्यंत कळविला. या गोष्टीने मी आनंदित झालो. आषाढीसाठी जेव्हा शेगावहून पालखी निघते, तेव्हा पालखी रोज नियोजित ठिकाणी पोचल्यावर ठरल्याप्रमाणे पालखीचा त्या गावात मुक्काम असतो. पालखीचा मुक्काम कुठल्या गावात कोणत्या दिवशी असणार याचं वेळापत्रक आधीच माहीत असल्याने प्रत्येक गावात उत्साहाने गजानन महाराजाचे भक्त पालखीचं स्वागत करतात. आणि पालखी गावातून निघण्याची वेळ आली की जड अंतकरणाने निरोप देऊन पुढील वर्षी पालखी आपल्या गावी येणार या कल्पनेत स्वतःचं मन गुंतवितात. प्रत्येकच ठिकाणी रोज सकाळी गुरुजी मुखवट्याची छान सांगसंगीत पूजा करतात. कल्पतेतून छानसं गंध मुखवट्यावर सुशोभित करतात. रोज सकाळी सोबत असलेल्या पादुकांचीही पूजा होते. पादुकांची पूजा करण्याची इच्छा ज्या कुटुंबाला असेल त्यांनी स्वतःच्या घरून पूजेचे तबक तयार करून आणायचं आणि तिथे उपस्थित असलेला गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पादुकांची पूजा करायची अशी पद्धत आहे. निदान मी जेव्हाची ही आठवण सांगतो आहे तेव्हा असंच होत असे. मला आठवतं, त्या दिवशी आमच्या धारशिव म्हणजेच उस्मानाबादहून पालखीचा मुक्काम हलणार होता. त्या पहाटे आई आणि बहिणीनं पूजेचं तबक करून सकाळी लवकर पूजेच्या ठिकाणी जाण्याची तयारी केली होती. मी तेव्हा कॉलेजला शिकत होतो. मी म्हटलं, मलाही पूजा करण्याची इच्छा आहे. पण दोघींनी ते काही फारसं मनावर घेतलं नाही. त्यामुळे माझं मन खट्ट झालं. पण मी पहाटे उठून लवकर मुक्कामस्थळी जाऊन पोचलो. मनात सारखा महाराजांचा विचार होता. मला पूर्वी हाती धरलेला झेंडा आठवत होता. माझ्या निमित्ताने पालखीच्या मार्गातील झालेला बदल आठवत होता. आतल्या आत गजानन महाराजांचं स्मरण करीत मी पूजेच्या ठिकाणी उभा होतो. पादुका पूजनेला वेळ होता म्हणून लोकांनी आणलेल्या पूजेची ताट तिथे खाली ठेवली होती. ती 8-10 ताटं होती. इतक्यात गुरुजींनी पादुका थांबनात घेतल्या आणि कुणी कुणी पूजेचं ताट आणलंय विचारून सर्वांना ताट हाती घेण्याची सूचना केली. त्याप्रमाणे प्रत्येकानं आपापलं ताट हाती घेतलं. पण एक ताट तिथं तसं शिल्लक राहिलं. गुरुजींनी 2-3 वेळा जोरात हे ताट कुणाचं आहे म्हणून विचारणा केली, पण कुणीच पुढे झालं नाही. मग गुरुजींनी सभोवताल नजर फिरवली. त्यांची दृष्टी माझ्यावर स्थिरावली. त्यांनी मला समोर बोलावून म्हटलं, माऊली, हे पूजेचं ताट घ्या आणि पूजेसाठी सिद्ध व्हा. पुन्हा एकदा या सत्कर्मासाठी महाराजांनी माझी निवड करून माझी इच्छा पूर्ण केली. या कल्पनेनेच मी सुखावलो आणि माझ्या डोळ्यात आनंद अश्रू आले. त्या दिवशी पालखी गावातून निघाली तेव्हा निरोप देण्यासाठी काही पावलं मी सोबत चाललो. नंतर पालखी हळूहळू दूर गेली. पंढरपूरच्या दिशेने जळ अंतकरणाने मी माघारी फिरलो आणि मनाची हुरहुर कमी करण्यासाठी नामस्मरण सुरू केलं. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. माऊली भक्तांनो, आयुष्यात आपल्यावर
कोणतंही संकट आलं तरी डोळे लावून हात जोडून आपल्या गजानन माऊलीला हाक मारा. ते नक्की आपल्या हाकेला धावतील. हीच माऊली चरणी प्रार्थना. आजचा माऊली महाराजांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आणि हो, अनुभव आवडल्यास शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय गजानन. गण गण गणात बोलते.